नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपला पहिला सोमवार झालेला आहे. आता दुसऱ्या सोमवाराची माहिती. उद्या असणाऱ्या दुसऱ्या सोमवाराची माहिती. चतुर्मास सुरू आहे. श्रावण महिन्याची सुरुवात आणि श्रावणी सोमवार झाली होती. पहिला श्रावणी सोमवार अगदी उत्साहाने आनंदाने व्रतचरण करण्यात आले. अनेकांनी शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. विविध पद्धतीने अभिषेक यथासागर यशाशक्ती करण्यात आली. शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. आता दुसरा श्रावणी सोमवार येत आहे, म्हणजे उद्या. या दिवशी कोणतेही शिवामूठ व्हावी, व्रतचरण कसे करावे जाणून घेऊया. भगवान महादेवानी कामनासूरवर विजय मिळवला होता असे आपल्याला मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावण महिन्यातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकतो ती कोणतीही गोष्ट मिळवू शकतो असा विश्वास श्रावणी सोमवाराच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो असे सांगितले जाते की दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे उद्या आहे. कोणती शिवामूठ व्हावी. सोमवार हा शंकरांचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्याधीश शिवभक्ती या दिवशी महादेव शंकराची विशेष पूजा करतात आणि जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तसं दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजे कसे करावे. श्रावणी सोमवारी संपूर्ण दिवस उपास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे. ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथाचित पंडोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभूत राहावे. शक्य असल्यास जवळच्या एखाद्या उद्यानात थोडे वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत ऐकून 14 वर्ष करून मग त्याचे यथासंगा उद्यापन करावे असे सांगितले जाते. तसंच आपल्याला महादेवाच्या पिंडीवर दुधादह्याने अभिषेक करून घ्यावे व नंतर पाण्याने अभिषेक करून घ्या. नंतर चंदन लावून घ्या. परत आपल्याला अत्तर लावून घ्यायचे, महादेवांना खूप प्रिय आहे. तसंच इबीत लावून घ्यायचे आहे. तसेच 108 बेलपाने वाहायचे आहेत आपल्याला. नंतर आपल्याला शंकर भगवानांना पांढरे फूल खूप प्रिय आहेत म्हणून आपल्याला पांढरे फूल वाहून घ्यायचे. शक्य असलं तुम्हाला भेटलं तर पारिजाताचे फुलं वाहून घ्या किंवा कोणतेही चालतेत असे. मग नंतर वाहून घ्यायचे व नंतर दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आपली पांढरी तीळ आहे हे अर्पण करायचे व धूपदीप करावे व शंकराची आरती करून घ्यावे. नंतर दुधासाखरेचे नैवेद्य अर्पण करावे. अशी आहे दुसऱ्या सोमवाराची माहिती.